नव्या म्हणूनतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे। कविता म्हणजे फक्त भक्तिगीत किंवा राजांचा गौरव, पूर्वीच्या काळी असं सगळ्यांना वाटायचं। पण एका कवीने हे सगळं बदलून टाकलं आणि मराठी कवितेला दिला नवा श्वास। त्यांचं नाव होतं कृष्णाजी केशव दामले, म्हणजेच प्रसिद्ध मराठी कवी केशवसूत। आणि 7 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस। चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया कवी केशवसूत यांच्याबद्दल। नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 281, पावर्ड बाय gopreg.com। 7 ऑक्टोबर 1866 साली कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचा जन्म झाला। मराठी साहित्य विश्वात त्यांना आधुनिक काव्याचे जनक असे म्हटले जाते। त्यांच्या जन्मामुळे जणू मराठी कवितेत नवा प्राण फुंकला गेला। काव्य रत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून केशवसूत या टोपण नावाचा त्यांनी स्वीकार केला। त्यांनी कवितेला घराघरात नेलं, सामान्य माणसांच्या वेदना, आनंद, स्वप्न, संघर्ष कवितेत मांडले। म्हणूनच त्यांना मराठी काव्याचा खरा क्रांतिकारक म्हटलं जातं। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।